नमस्कार मित्रांनो, आज आपण दादर कट्ट्याच्या 5व्या पुष्पा निमित्त इथे जमलेलो आहोत आणि गेले 5-4 महिने आपण सातत्याने भेटतोय। तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आणि मी आज आपल्याला म्हणजे कट्टा सुरू करण्यापूर्वी आपल्याला काहीतरी असा उपक्रम करावा असं मला वाटतं। ते काय करायला पाहिजे याच्याबद्दल आपण पुढे बोलू। तर या कट्ट्याची सुरुवात मी अशा एका व्यक्तीकडून करतो, करावाशी वाटते मला। म्हणजे त्याचं काहीतरी मनोगत किंवा त्याच्याकडून काहीतरी आपण ऐकू असं मला वाटतं। तर तो त्याचं व्यक्तिमत्व आहे ना असं जाम भारदस्त आहे। म्हणजे त्याचं जे नॉलेज आहे ना ते त्याला अनुभवातून मिळालेलं आहे। त्याची अनुभव युनिव्हर्सिटी आहे ना ती इतकी जबरदस्त आहे की त्याने आहे ना म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी कंपनीमध्ये काम करत होतो त्यावेळी एका मॅनेजरला हे वाक्य ऐकवलं होतं, हे तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही। तो म्हणाला होता, म्हणजे त्याच्यावर त्या मॅनेजरने विचारलं होतं की अरे तू असं काय करतो, सगळी लोक तुझ्या विरुद्ध आहेत आणि तुझ्या विरुद्ध असं बोलतायत, म्हणजे ते लोक बरोबर का तू बरोबर असं। तो त्यावेळी तो लिडिंग हँड होता आणि सगळी लोक तुझ्या आगेच अशा गोष्टी बोलतायत आणि म्हणजे तुझं काय म्हणणं आहे। तर तो काय म्हणाला, देखो साहब, संख्या और सत्य का कोई मेल नहीं होता है। सत्य और संख्या का कोई मेल नहीं होता है। अगर ऐसा होता तो कौरव जीत जाते और पांडव हार जाते, लेकिन ऐसा नहीं हुआ। तर असे आपले श्री PM जोशी यांना मी इथे आमंत्रित करतो। जोशी आहेत ना या कट्ट्याला कंटिन्युअस येत आहेत, पण आतापर्यंत त्यांच्याकडे अनुभवाची एवढी शिदोरी आहे, पण आतापर्यंत त्यांनी कधी एक अक्षर उच्चारलं नाही या कट्ट्याच्या माध्यमाद्वारे। तर आपण आज त्यांना आमंत्रित करू आणि श्री प्रमा जोशी। बऱ्याच दिवसांनी बोलतोय, ऍक्च्युली माझी बोलण्याची तशी मानसिक तयारी पण नाहीये। पण आता त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून सांगतो की ऑलरेडी मी ऑपरेशन मध्ये जेव्हा होतो ना तेव्हा माझी कायम आपले चितळे साहेब होते, त्यांची कंप्लेंट असायची गोखलेंकडे, या असं आहे तसं आहे वगैरे वगैरे। मग एकदा मला त्यांनी बोलून घेतलं वरती आणि विचारलं, अरे तुझ्याबद्दल सगळेजण बोलतात असं, मग ते सगळे खोटे आणि तू खरे काय? तेव्हा मी त्यांना बोललो होतो की तुम्ही आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचे तुम्ही राजा आहेत आणि राजाचं काम असतं आपलं वेषांतर करायचं आणि प्रजेमध्ये जाऊन बघायचं की सत्य काय आहे ते। पण तुम्ही तसं काही मेहनत घेतच नाहीयेत, उलट तुम्हाला जे कोणी फिडिंग करतायत चुकीचं तेच तुम्ही ऐकतायत। तर सत्तेचा आणि संख्येचा काही संबंध नसतो, सत्तेचा आणि संख्येचा काही संबंध नसतो। जर सत्तेचा आणि संख्येचा संबंध असता तर 100 कौरव खरे ठरले असते आणि 5 पांडव खोटे ठरले असते, पण तसं नसतं। हे मला त्यांना सांगायचं होतं आणि त्याच्यानंतर मग ते सावध झाले की आपण कोणाचं ऐकण्यामध्ये काय अर्थ नाही म्हणून। त्याचं असं ते आमच्या वेळेला त्या एकटिके नेहमी असं ते चालत असायचं। आता सध्या सांगायचं म्हणजे आता सध्या आपली निवडणुकीची हे रणधुमाळी चालू आहे। कुठल्याही पक्षाबद्दल मी प्रचार करणार नाही, बोलणार नाही, काही नाही। फक्त मला एवढंच सांगायचं आहे की याच्यामध्ये आता दोन्ही गोष्टी आहेत की आता सेंट्रलला जे सरकार आहे त्या सरकारमध्ये बाकीच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे संरक्षणाच्या बाबतीत आणि फॉरेनच्या बाबतीत ते मजबूत आहेत, त्या बाबतीत प्रश्नच नाहीये। आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत किंवा आपलं सुरक्षेच्या बाबतीत जे हे बनवतं ते त्याच्या बाबतीत ते मजबूतच आहेत, नाही असं नाही। पण ते त्यांच्या आता ते डोक्यात असं गेलेलं आहे की आमच्याशिवाय म्हणजे कोण नाही। त्यामुळे त्याचा काय प्रॉब्लेम असा झाला की ते थोडेसे हुकुमशा होतात की काय किंवा झालेत असं वाटण्याची शक्यता आहे। तरी लोकांचा जो कल आहे तो कल असा आहे की सेंट्रलला लोकांचा कल वेगळा आहे, विधानसभेला लोकांचा कल वेगळा आहे। पण काय होतं, सेंट्रलला आपण एखादी पार्टी वगैरे निवडून दिली की तेही त्याचा गैरफायदा घेतात। म्हणजे ऍक्च्युली सगळेच चोर आहेत। प्रॉब्लेम असा की सगळेच चोर आहे। आता ते त्याचा गैरफायदा घेतात, म्हणजे आता इथे जेवढे आता याच्यामध्ये ते सगळे चोर असल्यामुळे परत त्यांना तिकडे आपण हे करून दिलं तर ते काय होणार की परत या लोकांना इथे ईडी लाव, हे लाव, ते लाव, हे होण्याची शक्यता आहे। परत नाही निवडून दिलं तर वक्फ बोर्ड सारखी जी गोष्ट आहे, जी जाम खतरनाक गोष्ट आहे, ती बदलणं पण फार महत्वाचं आहे। तो पण एक प्रॉब्लेम आहे। त्यामुळे असं कन्फ्युजन आहे की काही गोष्टी यांच्याकडे चांगल्या आहेत पण काय वाईट आहे, काही यांच्याकडे चांगल्या आहेत काय वाईट आहेत। तर नक्की असं कन्फ्युजिंग आहे की नक्की काय करावं।
नाही आता मी लोकांबरोबर फिरतो, मी लोकांचं मत सांगतो, माझं मत नाही, की लोकही कन्फ्युज झालं की काय करावं. तर काहींचं मत असं की आम्ही लोकसभेला हा निर्णय घेऊ, विधानसभेला आम्ही हा निर्णय घेऊ. पण लोकसभेला हा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा ते आल्यानंतर पुन्हा हे लोक इकडच्या लोकांना ईडी लावून पुन्हा हा सरकार पाडायला बघणार. जसं ते 2-3 ठिकाणी पाडलं तसं व्हायला नाही पाहिजे. इतक्या खालच्या दर्जाला, पण इतक्या आता खालच्या दर्जाला गेलेलं आहे ना हे, की काय विचारू नका. म्हणजे आता आतापर्यंत काय व्हायचं की माणसालाच पकडायचं. आता त्यांच्या मुलाबाळाला त्याच्यात गुंतवायला बघतायत, बायकांना गुंतवायला बघतायत, ब्लॅकमेलिंग होणं चालू आहे. तर फार कन्फ्युजिंग सगळं आहे. त्यामुळे काय करायचं हे मलाही समजत नाहीये. आता मलाच कोणाकडून तरी शिकावं लागेल की आता नक्की काय करावं. एवढं लोकांकडून मी रोज ऐकून एवढं म्हणजे हे झालेलं की असं वाटतं अरे हे पण बरोबर आहे, अरे हे पण बरोबर आहे, पण नक्की काय बरोबर हे आता समजत नाही. अशी परिस्थिती झालेली आहे. तर अशा परिस्थितीतून आता कसं आणि कोणाला मतदान करायचं, काय करायचं, ही फार मोठी स्किल आहे. एवढंच बोलून मी थांबतो. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन, या जोशाच्या मत त्याने जे व्यक्त केलं त्याच्यावर आपल्या सगळ्यांना फक्त मतदान करायला पाहिजे. तुम्ही सगळे सुज्ञ आहात आणि सगळ्यांना आपापलं मत आहे आणि एवढ्या वयाचे आपण झालेलो आहोत, तर आपण सगळ्यांनी मतदान करा आणि मतदानाला जा अशी मी तुम्हाला विनंती करीन. याच्यानंतरचा वक्ता म्हणजे आपला नेहमीप्रमाणे MG किनी असतो आणि तो तयारीने झालेला असतो. तर मी MG किनी यांना इथे आमंत्रित करतो. चला भेटूया कट्ट्यावरी. राग, लोभ अन मत्सर द्वेष नकोच आता काही शेष. प्रेम वाढूया घडी घडी, चला भेटूया कट्ट्यावरी. गुरुचरणाशी लावून माथा, लिहू चला मग उज्ज्वल गाथा. लावू नाव पहिलं थडी, चला भेटूया कट्ट्यावरी. लहान नाही मोठा नाही, लहान नाही मोठा नाही, समानतेने सारे पाही. मनात बिलकुल नको अडी, चला भेटूया कट्ट्यावरी. खुणावणाऱ्या अनेक वाटा, अथक प्रयत्न नाही तोटा. जे ठरवू ते नेऊ चढी, चला भेटूया कट्ट्यावरी. जातीपाती त्या मातीत घालू, एक दिलाने रस्ता चालू. प्रेम सागरी मारी बुडू, चला भेटूया कट्ट्यावरी. धर्म सांगती प्रेम वाढवा, देश सांगतो प्रेम वाढवा. विस्कटलेली बसू घडी, चला भेटूया कट्ट्यावरी, चला भेटूया कट्ट्यावरी. त्यानंतर आणखी थोडस इसी को जिंदगी कहते हैं. पैर में से कांटा निकल जाए तो चलने में मजा आता है. पैरों में से कांटा निकल जाए तो चलने में मजा आ जाता है. और मन में से अहंकार निकल जाए तो जीवन में जीने में मजा आ जाता है. चलने वाले पैर में कितना फर्क है, एक आगे है तो एक पीछे है. पर ना तो आगे वाले को अभिमान है और ना पीछे वाले को अपमान है, क्योंकि उन्हें पता होता है कि पल भर में ये बदलने वाला है. इसी को जिंदगी कहते हैं, इसी को जिंदगी कहते हैं. धन्यवाद. केनीच्या कविता नेहमीच आपल्या कट्ट्यावर गाजत असतात आहे ना. आणि प्रत्येक असा जीवनाचा सार सांगतो आणि प्रत्येक वेळी ना त्याच्या कवितेची दर्जा वाढत चाललाय. ठीक आहे, ज्यावेळी पहिली कविता होती, कवितेचा दर्जा वाढण्यापेक्षा ना काय माहितीये का केनी, तुझी बोलायची जी पद्धत आहे ना ती त्याच्यावर बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट होत चालली आणि ती मला वाटतं अधिक चांगली होईल. आणि तू कविता तुझ्या तोंडून ऐकणं हा म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी होईल असं मला वाटतं. तर आपण आहे ना काय करूया पहिले, आता थोडासा ना एक छोटासा एक गेम आहे तो आपण खेळूया. तर मी सगळ्यांना इथे आमंत्रित करतो, सगळ्यांनी असे उभे राहून. आणि हे बघा काय माहितीये ना, जो जिंकेल याच्यामध्ये त्याला मी माझ्याकडून 100 रुपये देतात. बक्षीस आहे 100 रुपये, जिंकेल त्याला. तर कसं आहे, मी आधी ते नोट दाखवतो तुम्हाला, म्हणजे खरोखरच ती नोट तुम्हाला मिळू शकते. हा ते बघा जरा. आणि आपण आहे ना ही नोट आहे ना ही घरातकडे देऊन ठेवूया. हा ही नोट आपण घरातकडे देऊन ठेवूया, म्हणजे घरात काय करेल ती नोट जो जिंकेल त्याला देईल. बघा आता असे गोल गोल उभे राहूया, असे एकमेकांकडे असे जरा एक गोल आहे.
जोशी मध्ये हा. असं केलं ना छोटा मासा, हा म्हणजे हा एवढा भाग छोटा मासा. मग मी छोटा मासा म्हटलं की तुम्ही असं करायचं, हा. आणि मग मी म्हटलं मोठा मासा की मोठा मासा. म्हणजे हे जे सिम्बॉल आहे ना हे मोठ्या माशाचं, आणि हे जे सिम्बॉल आहे ना छोट्या माशाचं. करा बघू, छोटा मासा, छोटा मासा, बरोबर. हे छोट्या माशाचं सिम्बॉल आहे सगळ्यांचं. आणि मोठ्या माशाचं सिम्बॉल हे आपल्या छातीच्या पुढे, बरोबर. जोशी दाखव मोठा मासा, हा मोठा मासा, बरोबर बरोबर, हा बरोबर बरोबर. जरा मागे, जरा मागे, हा तू मागे, हा म्हणजे आपल्याला सगळं रेकॉर्डिंग होते जोशी, त्यामुळे अश्लील लोक. हा पण आता ऐका, हे एवढं सोपं नाही. हा हे आपला खेळ आहे, गेम आहे, तो एवढा सोपा नाही. का? कारण पैसे लावले त्यामुळे थोडासा कॉम्प्लिकेटेड. मी ज्यावेळी छोटा मासा म्हणणार ना त्यावेळी तुम्ही असं दाखवायचं, उलट करायचं. छोटा मासा म्हणणार ना त्यावेळी असं दाखवायचं, आणि मोठा मासा म्हणणार ना त्यावेळी असं दाखवायचं, हा. आणि जो चुकेल तो आउट, हा. आणि जो शेवटी टिकेल तो बक्षिसाला पात्र, बरोबर, 100 रुपयाला. हा तर हा उलट उलट दाखवायचं. कळलं सगळ्यांना? आपण एक ट्रायल घेऊया, पहिली ट्रायल. हा छोटा मासा, बरोबर बरोबर, मोठा मासा, हा बरोबर. सगळं तुम्हाला तुझ्या मध्ये येतोय का? जरा मागे हो. जोशाचा हा मोठा मासा तुला चिकटतोय. ओके, म्हणजे आता लक्षात आलं सगळ्याला. आपण आता खेळाला सुरुवात करतोय, आणि लक्षपूर्वक माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं, कारण माझ्या बोलण्यावर तुम्हाला करायचं. जर का तुम्ही चुकलात तर तुम्ही बाहेर होणार, 100 रुपयाला मुकणार. तर छोटा मासा, मोठा मासा, छोटा मासा, आणि लेट नाही करायचा, हा त्याने सावकाश आपला करतोय. हा हा म्हणजे आम्हाला सावकाश असं नाही. हा मोठा मासा, छोटा मासा, छोटा मासा, केली. तू वावरलास असा त्याच्यामुळे. हा सॉरी, कळलं, ओके कळलं ना. असा ए बरं एक चान्स आपल्या मंडळाच्या मध्ये एक चान्स. ऍक्च्युली यंदा पण एक चान्स आहे, कारण तुम्ही पण जरा भाव तुमच्या लक्षात आलं ना आता. हा मॅडम नाही होत्या का? बरं ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं ना. असं पण आपण झालो ना, भावचळलो की तरी सुद्धा हा असं वगैरे झालं नाही. हा स्टॅच्यू तुम्ही थोडं पाहिजे तर एखादा सेकंदाने उशिरा हे घ्या, ऍक्शन घ्या, पण ती ऍक्शन. हा हा हो, म्हणजे माझं बोलणं तुमच्यापर्यंत, तुमच्या मेंदूपर्यंत जाऊन परत ते यायला वेळ लागतात. हा आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम स्वागत. या या या. हा नमस्कार मॅडम. मॅडम तुमचं स्वागत आहे आपल्या दादर कट्ट्यात. आपण आता एक खेळ खेळतोय, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतो की हा ज्या खेळाचं छोटा मासा म्हणजे जोशी दाखव. छोटा मासा, छोटा मासा म्हटलं की उलट असं, आणि लहान करायचं. हे आता हा जो खेळ आहे याच्यामध्ये जर का तुम्ही असं करताना चुकलात तर बाद, बरोबर. आणि जर का जो शेवटपर्यंत टिकेल त्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. हा तर त्या बक्षिसामुळे आपला जरा खेळ कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे बघूया आता आपलं पहिलं. हा आणि ते 100 रुपये दिलेले आहेत, म्हणजे जोशीला खात्री आहे की ते मिळणार, त्यामुळे जोशी मन लावून खेळणार आहे. हा तर मॅडम इकडे. हा तर मॅडम साठी एक असा ट्रायल राऊंड होऊया. छोटा मासा, छोटा मासा, मोठा मासा. थोडं उशीर होतंय पण चालतंय. मोठा मासा, हा ओके. या आता असं गोल धरा, इकडे या, गोल या, इथे या, तुम्ही गोल करा, इथे या, इथे या, जरा या मॅडम जवळ. हा इकडे या. छोटा मासा. एक मिनिट, आता कोण चुकलं? जोशी चुकलास का तू? हा जोशी ऐका, हा चुकला. या इकडे, इकडे केनी, इथे केनी सर्व इकडे. हा मला वाटतं हे कोणी
कोणीतरी जज म्हणून इथे राहू शकतो उभा, या वगळी तू पण राहू शकतो. नाही आता हे बोलणार. हा मी हा मग तू कर. हा, मला पण 100 रुपये जिंकायची सोय आहे. सोय हा या इकडे या. त्याला पण घेऊया ना. हा 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 प्रफुल आहे ना, हे प्रफुल आहे. त्याला पण खेळायची माझ्या रेकॉर्डिंग बघता. नियम माहिती आहेत ना. आणि हे ह्याचा पण आला पाहिजे फोटो. इकडे या साईडने पण घेऊ शकतो. चालू करू. नाही तुम्ही हा तुम्ही मी बाद झालेलो आहे. अनुभवी काय. मोठा मासा. तुझ्यासाठी आपण ट्रायल आयोजक नाही मग ट्रायल नाही आधी बरोबर आहे ना. सिरियसली चालू. मोठा मासा, छोटा मासा, छोटा मासा, मोठा मासा, छोटा मासा, छोटा मासा, मोठा मासा. फास्ट केल्याशिवाय मजा नाही त्याच्यामध्ये. फास्ट केलं तरच मजा आहे. पटापट बाद सुरुवात हळू करून मग फास्ट. पटापट बाद होणं बरं आहे. मोठा मासा. अरे समोर मॅडम छोटा मासा. आपण अरे सगळेच गेले, आपण गेला आणि हा राहिला. हा जिंकला. झालं या. एक मिनिट आता बक्षीस समारंभ मॅडम जास्त करूया. नाही फर्स्ट सेकंड थर्ड स्पॉन्सर बघूया आपण. पुढच्या वेळेला. हा जोशींनी कधी दिली का? जोशी कधी नोट दिली का? अरे आले. अरे काय 100 रुपये मिळतात की नाही. नाव विकास वाक्कर. आपल्या आजच्या खेळाचे विजेते आहेत विकास वाक्कर. आणि मी प्रीती मॅडमना विनंती करतो की त्यांनी बक्षिसाची प्रचंड मोठी रक्कम ती त्यांना सुपूर्द करावी. कॉंग्रॅच्युलेशन. हो जपून ठेवा. आणि या कट्ट्याचे पहिले विजेते ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे रेकॉर्ड झालेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. रिफायनरीमध्ये इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये काम केले. जवळ 32-32.5 वर्ष काम केलेले आहे. आणि मी राहतो दादर पोलीस स्टेशनच्या गल्लीमध्ये राहतो. हेच ओळख ना. आणखीन काय ओळख. केव्हा रिटायर झालो मी 18ला रिटायर झालेलो. हा 18 6 वर्ष झाली. 18 ऑक्टोबर आहे. जोशींच्या मागोमाग मी झालोय. मी पण इलेक्ट्रिकल मेंटेनन्सला होतो. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला. दिनेश रमाकांत धुरू. 6 वर्ष झाली. मग हा त्यांच्याकडे बघून वाटत नाही म्हणजे काय तुम्ही करता असं की जे जे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स म्हणून बाहेरचे जे कामं मिळतात ती हळूहळू करतो छोटी बाजू. आणि मला वाटतं ना त्याच्यामुळे अजून हेल्दी आहे. आणि मी मध्ये तुम्हाला एकदा भेटलो होतो. तुम्ही असं काहीतरी बोलला होतात ना की मी मेडिकल बिलेट टाकत नाही रिटायर झालं. काय झालं होतच नाही. म्हणजे आजार पडला तर टाकूच शकत नाही. फक्त एकदा कोविडचे टाकलं ते त्यानंतर टाकलंच नाहीये. म्हणजे ना ते मला असे रस्त्यात भेटले होते तर त्यावेळी मी त्यांना विचारत होतो. मी जस्ट नुकताच रिटायर झालो होतो. आपल्याला किती पैसे मिळतात वगैरे वगैरे. ते बोलले अरे मी काय मेडिकल बिल टाकलं नाही नंतर रिटायर झाल्यावर. त्यामुळे मला काय माहित नाही. आश्चर्य वाटलं हे. म्हणजे आपल्याला जी अमाऊंट मिळते ती कमी आहे का जास्त आहे याचा मी अंदाज घेत होतो की पुरते घेतात. तर ते मला लागलंच नाही पैसे. तर असे धुरी साहेब आपल्या कट्ट्यावर आजपासून सामील झालेत. तर त्यांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद.
सगळ्यांना माहिती आहे प्रफुल्ल पाटील माझं नाव, लॅबोरेटरी मधला नवीन सभासद जॉईन झालं त्याचं मी स्वागत करतो. कट्टा ठीक आहे, म्हणजे आज आपण 10-12 जण आहोत इथे. पहिल्या 2 कट्ट्याला बरीच माणसं आली. नॅचरल आहे की आता गावाला गेली आहे, हा उन्हाळी सुट्टी आहे त्याच्यामुळे लोक आली नाहीत. पण मागचा कट्टा होता अविस्मरणीय होता, कारण मागच्या कट्ट्यामध्ये दीपक पाटील जॉईन झालेले आणि दीपक पाटील बद्दल बरीच माहिती जी आम्हाला रिफायनरी मध्ये राहून कळली नव्हती ती इथे कट्ट्यावर कळली. आणि हाच उद्देश आहे मुळात कट्ट्याचा, की आपण रिफायनरी मध्ये आपल्या कामामध्ये व्यस्त असतो दररोजच्या जीवनामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला इतरांच्या डिपार्टमेंट मध्ये जाता नाही. इथे सगळे डिपार्टमेंट मिक्स होतात. भारत पेट्रोलियमचं एक प्रतिनिधित्व हा कट्टा करतो असं मला वाटतं आणि बऱ्याच लोकांचे वेगवेगळे विचार इथे ऐकायला मिळतात. कट्ट्याचा उद्देश मोहितेने अगोदर सांगितलंय आणि हळूहळू जो सार्थ होताना बघतोय तेव्हा मला आनंद होतो या गोष्टीचा, की कट्ट्याचा उद्देश आपला सार्थ होतोय. भले उपस्थिती हळूहळू वाढेल, पावसाळ्यात किंबहुना फार कमी असेल, एखादा दिवस पावसाळ्यामध्ये किंवा संडे असेल, पाऊस असेल, कट्टा आपल्याला ऑफही घ्यायला लागेल त्या दिवशी, ह्या सगळ्या शक्यता आहेत. पण हा कट्टा असाच निरंतर चालू राहील अशी अपेक्षा मी करतो. आणि ज्यांना जेव्हा वेळ मिळेल, आजकाल त्या दिवशी म्हणजे कालच कोणीतरी टाकलं की मी येऊ शकणार नाही का अर्जंट कामाचं, नॅचरल आहे ही गोष्ट, कारण आपण सगळे कुटुंब प्रमुख आहोत प्रत्येक घराचे आणि जास्त जबाबदारी आहे आपल्यावरती. आणि खास करून मला वाटतं की जेव्हा आपण सर्व्हिस मध्ये होतो तेव्हा लोक म्हणायचे की मी बिझी आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की रिटायर्ड झाल्यानंतर मी जास्त बिझी झालेलो आहे, कारण लोकांच्या अपेक्षा, कुटुंबाच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा माझ्याकडून वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळेच मला आता बोलवायला लागलेले आहेत की बाबा तू असायलाच पाहिजे कारण तू रिटायर्ड आहेस म्हणून. त्याच्यामुळे जो 8 तास 10 तास आपण जॉबला देत होतो त्याच्यापेक्षाही इतर आपले जे शाखा आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळीकडे जाणं येणं वाढलेलं आहे. आणि ह्या कट्ट्याचा उद्देश तो म्हणाला पॉलिटिकल नाहीये, पण भारतीय माणूस असं आहे की ज्याच्यामधून तुम्ही पॉलिटिक्स बाजूला काढू शकत नाही. आणि लोकसभेचं सगळ्यात मोठं पर्व म्हणजे मतदान हे 20 मेला आहे. आपण सगळं 20 मेला मतदान करूच याच्याबद्दल शंका नाही. शिवाय आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या मित्रपरिवारातील लोक आहेत, कोणालाही तुम्ही मतदान करा, पण मतदान जाऊन करावं अशी अपेक्षा आहे सगळ्यांची. आणि आपण त्यासाठी हातभार लावू, कारण आपण रिटायर्ड आहोत, परत आपली जबाबदारी वाढली की आपण लोकांना उद्युक्त करू की बाबा तुम्ही जाऊन मतदान करा म्हणून. आता पॉलिटिकल याच्या बाबतीमध्ये काही मत व्यक्त करणं हा असा चुकीचा भाग आहे, कारण आपण मॅच्युअर आहोत, प्रगल्भ आहोत सगळेजण. तर प्रत्येकाची एक मतं ह्या स्टेजला बनलेली आहेत, आपली आपली मतं बनलेली आहेत. त्यामुळे मतपरिवर्तन होऊ शकत नाही. पण मतपरिवर्तन जर झालं नाही, अगर सोच नाही बदलोगे तो कुछ नहीं होएगा. म्हणून काय असतं की आपली जी सरकार बदलतात, आज ह्या सरकारने काम नाही केलं तर उद्या आपण दुसऱ्या सरकारला संधी देतो. आपल्यातलेच लोक प्रतिनिधी म्हणून पुढे जातात, तेव्हा आपण असं करतो की आपल्याला असं वाटतं की बाबा नाही, की मागच्या वेळी मी ज्याला अगोदरपासून मतदान करतोय ते जर मी नाही केलं तर मी स्वतःला कुठेतरी म्हणजे त्याच्यापासून विश्वासघात करतो स्वतःचा, असं एक मत बऱ्याच लोकांचं होतं. आणि ह्या मॅच्युरिटी लेवलवर आल्यावर विचार करण्याचा विषय आहे, त्याच्यावर मी थोडंसं बोलतोय तुमच्याशी, की बाबा जर आपण आपलं मतच बदललं नाही किंवा समाजाकडे किंवा सध्या प्रासंगिक गोष्टी ज्या घडतायत त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जर ठेवला नाही तर कसं होतं की आपण स्वतःचा विश्वासघात करतो किंवा समाजाचा विश्वासघात करतो. सो बदल आवश्यक आहे. मी इतक्या दिवसापासून जर ह्या पार्टीला मतदान करतो त्याच पार्टीला मी मतदान केलं पाहिजे असा जो अट्टहास आहे ना, तो आपल्या पिढीने साधारण तसा ठेवायला नकोय माझ्या मत. त्यामुळे मत हे प्रत्येक वेळी जर बदलत राहिलं आपलं तरच समाज बदलेल आणि समोरचं चित्र बदलेल. कारण प्रसंग आपला जे आपल्या समोर चॅलेंजेस आहेत त्या बदलत आहेत. जेव्हा आपण, कारण आपली ही जी पिढी आहे, आपल्याला फार आनंद असायला पाहिजे की आपल्या पिढीने ती मॅन्युअल लेवल बघितली की जेव्हा लोक मॅन्युअल लेवलवर काम करायचे आणि आता ऑटो लेवलला चाललेत, सगळ्याच गोष्टी ऑटो लेवलला चाललेल्या. सो आपण एक जे ट्रान्सफॉर्मेशन झालं, जे ट्रान्झिशन झालं या समाजामध्ये की बाबा आपण मॅन्युअल कडून ऑटोकडे गेलो. सो ह्या मॅन्युअल कडून ऑटोकडे जाण्यामध्ये आपण बरंच शिकलो.
कारण आपल्याला सगळ्या माहिती आहे की हे करायला काय करायला लागतं. माझ्या लॅबोरेटरीमध्ये मी काम करताना आम्ही मॅन्युअल इन्स्ट्रुमेंट वरती कामं करायचो, पण आता कसं झालंय की 0.1 मायक्रो लिटर सॅम्पल चार्ज करून सिरिंजने बऱ्याच गोष्टी आपल्याला ऑटो इन्स्ट्रुमेंट मध्ये मिळतात. सो हे ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहिलेलं आहे. आत्ताची जी पिढी आहे ती आत्ताची पिढी आहे, त्यांना इन्स्टंट पाहिजे. ते युट्यूबर्स आहेत. मॅडमने जर युट्यूबवर एखादं मत टाकलं तर 4 लोकांना इम्प्रेस होतात त्याने, 4 लोक त्याच्या विरुद्ध पण मत हे करतील. पण त्यांना काय होतं माहितीये की त्यांना रेडीमेड पाहिजे. कोणीतरी टाकलेलं मत आहे ना हेच ते ग्राह्य धरतात, बिटवीन द लाईन्स रीड करत नाहीत, किंवा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा व्यापक नाहीये तेवढा. त्यामुळे त्यांची मतं कुलुषित करणं किंवा त्यांच्या मतांमध्ये फरक करणं हे सध्या फार पॉसिबल झालेलं आहे या सगळ्या मोबाईलमुळे. हॅमरिंग चालू आहे. सो एखाद्या गोष्टीचं आपण जर हॅमरिंग करत राहिलो तर 10 वेळा हॅमरिंग केल्यानंतर तो म्हणतो अरे हा 10 वेळा बोलतो म्हणजे बरोबर, हेच बरोबर. तर हे सत्यता पडताळून पाहणं हे आपल्याला शक्य आहे, त्यांना शक्य नाही, कारण आपण एक ट्रान्झिशन पिरियड मधून गेलेलो आहोत. सो माझं मत आहे की प्रत्येकाने स्वतःचं मत आपलं आहे हे दुसऱ्यांना सांगावं, त्याच्याबद्दल काय दुमत नाहीये. आपलं मत हे लोकांसमोर आणणं हे चुकीचं नाहीये, पण काय असतं की आपण त्याच्यावर जबरदस्ती करत नाही ना, हे पण आपण बघायला पाहिजे. सो आपण मोकळे होऊया, मोकळं राहूया आणि आपल्यावर जी जबाबदारी आहे ती पार पडूया, मतदानाचा हक्क पार पडूया आणि आपली लोकशाही अशीच पुढे चालू राहील, त्याचा विजय होईल हे पाहूया. धन्यवाद. थँक्यू. मी असं विचार करतो की इथे उभा राहून मी बोलतो. तुम्ही तिकडे ना ऊन येते, दोघे तुम्ही इथे इकडे आपण इथून बोलूया. ऊन येते. जीवनसत्व ऍक्च्युली कसं आहे माहिती, प्रफुल्ल बोलला ते आपल्या कट्ट्यावर सत्कालीन ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्याबद्दल आपलं भाष्य येणं साहजिकच आहे, बरोबर आहे ना. त्या भाष्याच्या बरोबर म्हणजे आता जे लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्याबद्दल आपल्या जे बोलतात वक्ते त्यांच्याकडून काही गोष्टी त्याबद्दल उल्लेख होणं साहजिकच आहे. त्याचबरोबर आपल्या बाबतीत आणखीन एक घटना घडलेली आहे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत की जे आपल्या कंपनीने बोनस डिक्लेअर केला आणि डिव्हिडंड डिक्लेअर केला, त्याचा पण उल्लेख करायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या कंपनीने एकाच एक बोनस डिक्लेअर केलाय, बरोबर ना मॅडम, आणि प्रत्येक शेअरच्या मागे 21 रुपये डिव्हिडंड डिक्लेअर केलाय. तर ह्याच्यासाठी कंपनीचं स्वागत करूयात, अभिनंदन आभार मानूया की अशा पद्धतीचं डिसिजन घेतलं आपल्या डायरेक्टर्सनी. तर मी आता अजून कोणाला आपले विकास आजचे विषय हो नाही आधीचे ते ज्यावेळी बुक क्लोजरला ज्यावेळी त्याच्याकडे जेवढे कमी होईल हो जे 2000 जे सुरुवातीचे होते ना त्याच्यावर त्याला 21 रुपये मिळाले. हो हो मोहित्यांचे पहिले आभार, कारण का कट्टा इम्प्रूव्हमेंट जास्तीत जास्त कसा करता येईल याचे प्रयत्न त्याचे चालू आहेत. माईक आणला, खेळ चालू केला, खेळ पण प्रथमच झाला. मागच्या 2 कट्ट्याला मी हजर नव्हतो, काही कामानिमित्त मी गावी होतो, त्याच्यामुळे मी 2 कट्ट्याला आलो नव्हतो, पण आज आलोय. पण कट्ट्यामध्ये फक्त आपण गप्पा मारतो किंवा आपण आपली मनोगत व्यक्त करतो, त्याचप्रमाणे आपल्याबद्दल एकमेकाबद्दल काही अडचणी असतील, काही असतील, त्याच्यामध्ये एकमेकाला हेल्प होणं हे देखील कट्ट्याचं एक उद्दिष्ट असलं पाहिजे. का आपण जवळपासच राहतो सगळे, म्हणजे बोरवलीला राहतो तरी तो का लांब नाही झाला, तो जवळच झाला जाण्या येण्याच्या दृष्टिकोनातून. कल्याण आपण आता काय आपल्याला कामं नाहीये, रिकामे जाऊ, तर आपण एकमेकांच्या मदतीसाठी जाऊ शकतो. म्हणजे अडचण सांगू शकत नाही की अरे मला ड्युटी आहे म्हणून मी येऊ शकत नाही, तर ह्याच्यासाठी देखील या कट्ट्याचा उपयोग. कुणाला अडचण असेल तर एकमेकाला सांगावी, जे अवेलेबल असतील, उपलब्ध असतील ते त्या कामानिमित्त तिथे हजर होतील. तुम्हाला काही मदत असेल ती, किंवा कंपनीमध्ये काही पेपर्स नेऊन द्यायचे असतील, काय असतील, तुमच्या जवळपासची लोक जातीलच तिथे तुम्ही राहता त्याच्या, पण त्यातूनही काही त्यांची काही अडचण असेल, ते अवेलेबल नसतील, तर ती आपल्या कट्ट्याच्या माध्यमातून आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तसंच प्रफुल्ल जे बोलला आता इलेक्शन संदर्भात खरंच चांगलं सांगितलं, कारण आपण 60 वर्षाच्या आपण क्रॉस केलेले आहेत. आपली मतं मी म्हणत नाही की फिक्स आहेत, कोणत्याही व्यक्तीची मतं फिक्स कधीच नसतात. आपण जसं शिकत जातो तसं आपल्या याच्यामध्ये बदल होत जातो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे मतदानाला जाताना आपल्यामध्ये जो बदल झालेला आहे म्हणजे वैचारिक, म्हणजे आपण कुठली गोष्ट एका दृष्टिकोनातून एका अँगल मधून बघत
बघत नाही आता, जे आपण पूर्वी बघत होतो त्या बघण्याचा दृष्टिकोनच आपला चेंज झाला. आपण चारी बाजूने बघतो तिला, चारी साई बाजूने बघतो, वर खाली पण बघतो आपण. तर त्या पद्धतीने बघूनच प्रत्येक गोष्टीकडे उमेदवार म्हणा किंवा पक्ष म्हणा याचा विचार करून प्रत्येकाने आपल्या जो आता 60 वर्षाचा आपलं जी प्रगल्भता आलेली आहे त्याचा विचार करून कोणत्याही म्हणजे कोणाचे प्रेशर खाली येऊन मतदान केलं गेलं नाही पाहिजे. म्हणजे हा म्हणतो ते बरोबर आहे, नाही मला काय वाटतं ते महत्वाचं आहे, त्याला काय वाटतं त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपण वैयक्तिक आपलं जे मत आहे, अगर आपण एक आपलं मत देतोय म्हणजे आपल्या मताला किंमत आहे, म्हणजे आपलं मत आपण व्यक्त करावं हीच विनंती करतो. धन्यवाद. केसरकर छान बोलतो ना, म्हणजे आवाजाची क्वालिटी त्याच्या छान आहे. मला आतापर्यंत वाटायचं काय माहितीये, तो फक्त जोशाला टोमणेच मारू शकतो, कारण आतापर्यंतच्या कट्ट्यावर कधीच बोलला नव्हता. तर असं ऍक्च्युली केसरकरांनी सांगितलं ते बरोबर आहे की आपल्या याच्यामध्ये ना काहीतरी उपक्रम असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण जो ग्रुप बनवलाय व्हॉट्सअपचा ग्रुप, आणि आपण त्याच्यावर काही बंधनं लादलेली आहेत की इतर काही गोष्टी टाकायच्या ना, आणि लोक ते पाळतायत. मी बघितलं जे मेंबर त्याला झालेले आहेत. आणि आपण आता काय करू, आजचे जे मेंबर आहेत, मी आज पण वही आणायला विसरलो, तर ते आज जे मेंबर आहेत त्यांना पण मी ऍड करीन. म्हणजे आधीचे जे मेंबर आहेत आणि आजचे, म्हणजे काय आहे की जे सिरियस आहेत या कट्ट्यावर येत आहेत ते त्या ग्रुपमध्ये असतील, हा उद्देश आहे. तर त्यामुळे त्यांना मी ऍड करीन. आणि मग आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपण आपल्या कट्ट्याच्या व्यतिरिक्त इतर कुठली गोष्ट टाकणार नाही. तर केसरकर म्हणाला तसा की कोणाला जर का त्याच्यात काही अडचण असते आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये तर ती टाकू शकतो त्या कट्ट्यावर. मग ती इतरांना कळेल, ज्या कोणाला वेळ असेल, ज्या कोणाला इच्छा असेल मदत करायची किंवा त्याला साथ द्यायची, तो पुढे येऊन ती करू शकतो. त्या कट्ट्याचा हा उद्देश होऊ शकतो. दुसरा एक उपक्रम म्हणजे कट्ट्या नुसतं भेटायचं आणि गप्पा मारून घरी जायचं असं नाही, तर उपक्रम पण करायला पाहिजेत आपल्याला. तर माझ्या डोक्यामध्ये एक असा उपक्रम आहे आणि मी तो थोडासा माझ्या वैयक्तिक लेवलवर आतापर्यंत केलेला आहे, तो मी तुम्हाला सांगतो. काय असतं माहिती आहे का की ना समाजामध्ये ना बरीच लोक ना बरेच चांगली कामं करत असतात, खूप चांगली कामं करत असतात. त्यांची ना जास्त अपेक्षा नसते, कारण ना त्याला आतून वाटत असतं की मला हे काम करायचं आणि तो करत असतो. तर आहे ना आपलं काय कर्तव्य आहे, आपण आता एवढ्या वयाचे झालो, सिनियर झालेलो आहोत, आपण आता अशा वयामध्ये आहोत की आपण दुसऱ्याचं कौतुक करू शकतो आणि त्याला एनकरेज करू शकतो. ते पण एक समाजसेवाच आहे. समजा आता जोशी एखादं चांगलं काम करतोय तर मी त्याला चांगलं, जोशी खूप छान काम करतोय असं म्हटलं, तो जोशीला तेव्हा उत्साह वाढायला तो जास्त चांगलं काम करेल. आणि तो जे काम करतो त्याच्यात माझा नकळत काय होईना असा सहभाग असेल, तर अशा पद्धतीचं पण काम आपण करू शकतो. तर एक तुम्हाला मी 2-3 माझी उदाहरणं सांगतो. एक शेतकरी नावाचा माणूस नावाचं एक, मी आता व्हॉट्सअपवर आहे ना ते पाठवलंय, त्या पुस्तकाच्या कव्हरचं फोटो पाठवलं, तुम्ही आता बघू शकता, आपल्या ग्रुपवर टाकलाय मी. तर ते पुस्तक मी वाचलं. ते बाळासाहेब जगताप नावाच्या शेतकऱ्यावर ते पुस्तक लिहिलं होतं. तर त्या गृहस्थांनी काय केलेलं की फटका माणूस, शिक्षण कमी झालं आणि शिक्षण परिस्थितीमुळे होऊ नाही शकलं, आणि पण उर्मी खूप त्याच्या हृदयामध्ये की खूप काहीतरी मोठं करायचं. आणि मग त्या गृहस्थाने शेती करायला सुरुवात केली आणि द्राक्ष लावली. मी खूप डिटेल नाही सांगत, पण द्राक्षाला ते पुस्तक वाचू शकता तुम्ही. द्राक्ष लावली आणि ते म्हणजे ही खूप जुनी गोष्ट आहे. आणि त्याने पहिल्यांदा ती द्राक्ष फॉरेनच्या मार्केटमध्ये विकण्याची इच्छा प्रगट केली आणि त्या पद्धतीने त्याने ते सगळं केलं. म्हणजे स्वतःकडे पैसे नसताना दुसऱ्याच्याकडून पैसे घेऊन फॉरेनला आपली द्राक्ष घेऊन जाणं आणि तिकडे जाऊन विकणं, आणि मग ती विकत असताना त्याला जो काय आनंद झाला तो त्या पुस्तकामध्ये वर्णन केल्यानंतर त्यांनी काय केलं पुढचं ते केलेलं आहे. तर ते नाफेड तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे भारताच्या लेवलवर ती एक संस्था आहे, ती त्याचे अध्यक्ष झाले ते नंतर, आणि ते खूप मोठं व्यक्तिमत्व झालं. पण त्यांनी हे अशा पद्धतीने केलं तर त्या पुस्तकामध्ये त्यांचं वर्णन होतं. तर मी आहे ना त्यांना एक पत्र लिहिलं की तुम्ही जी काही द्राक्ष तिकडे विकत होतात, आणि त्यावेळी कसं माहितीये त्यांनी ती द्राक्ष त्या बाजारामध्ये ब्रिटनच्या बाजारामध्ये ना अशी ठेवली, म्हणजे विनंती केलेली माझी ठेवा, तर ते ठेवायला तयार नव्हते वगैरे. नाही विकली गेली तरी चालतील पण ठेवा, मग ते विकली गेली तरच पैसे देऊ अशा बेसिसवर त्यांनी ठेवली. आणि मग हे आहे ना एका झाडाच्या मागे आहे ना उभे राहून ते आपल्या द्राक्षाकडे बघत बसायचे, कोण येतंय का घेतंय. तर कोण आलं ना की यांचं हृदय उचंबळून द्यायचं, अरे आता द्राक्ष जातील.
तर असं खूप लोक यायची जायची, बरीच द्राक्ष होती, बऱ्याच न्यूझीलंडची ऑस्ट्रेलियाची वगैरे द्राक्ष तिकडे होती. आपले इंडियन द्राक्ष पहिल्यांदा तिकडे गेलेले. कोणी ढुंकून बघितलं ना, 2-3 दिवस गेले तसे. तिसऱ्या दिवशी एका बाईने ती द्राक्ष अशी हातात घेतली. त्यावेळी जी त्यांची भावना होती ती त्या पुस्तकामध्ये त्या ज्या लेखकाने वर्णन केले आणि अक्षरशः त्यावेळी मला असं वाटलं की मी पण त्यांच्या बरोबर आहे. आणि तर तो मी अनुभवितला. आणि असं मी ते सगळं वर्णन त्यांचं जे होतं ते मी वर्णन माझ्या पत्रामध्ये केलं. माझ्याकडे पत्र पण आहे ते मी जे लिहिलेलं आहे ते मी वाचायला लागलो तर ते खूप जरा मोठं आहे. हे बघा मी दाखवतो तुम्हाला. हेच आहे असं मी हाताने लिहिलं, त्यावेळी हाताने लिहायचे होते. आणि नंतर मग ते मी त्यांना पाठवलं. 1 महिना झाला त्यांच्याकडून काही उत्तर नाही आलं. आणि 1 महिन्यानंतर मला एक फोन आला, कारण आपल्याकडे लँडलाईन होती तेवढी. फोन आला आणि त्यांच्या मुलाचा फोन होता तो. मी बाळासाहेब जगतापांचा मुलगा बोलतोय. आणि ते म्हणाले की तुमचे खूप आभार. तुमचं ज्यावेळी पत्र मिळालं ना तर त्याच्या आदल्या दिवशी बाळासाहेबांचं निधन झालं होतं. त्यांना अटॅक आला होता आणि तुमचं पत्र आम्हाला मिळालं. तर तुमचं पत्र वाचून आहे ना, म्हणजे आता त्यांचा जो परिवार असेल तो खूप मोठा परिवार होता. ते पत्र वाचून अक्षरशः सगळे लोक रडायला लागले. तर तिसरा होता त्यावेळी आम्ही तुमचं पत्र व्यासपीठावरून वाचलं गेलं ते. आणि लोक खूप इमोशनल झाले, खूप इमोशनल झाले. तर त्या ऍक्च्युली त्या पत्रामध्ये त्या पुस्तकामध्ये ना त्यांच्या मित्राचा पण एक उल्लेख होता. म्हणजे त्यांच्या बरोबर एक मित्र, तो रिक्षा चालक होता आणि तो पण त्यांच्या बरोबर, म्हणजे आता कसं लहानपणापासून मित्र असतात ते एकत्र राहतात. आणि मग तो पण त्याच्याबरोबर त्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख मी त्याचा पण उल्लेख या माझ्या पत्रात केला होता. तर ते तुमचं पत्र आम्ही तिकडे वाचून दाखवलं आणि खूप लोक इमोशनल झाली. तर त्यांचे जे मित्र आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे ज्याचा मी उल्लेख केला त्या पुस्तकामध्ये त्यांचा उल्लेख होता. मग ते एवढं माझ्याशी बोलायला लागले की अहो खूप छान लिहिलं तुम्ही आणि तुमच्यापर्यंत आलं आणि खूप तुम्ही आमच्याकडे या. ते जे गाव कुसगाव म्हणून आहे ना तिकडे या आमच्याकडे आणि आम्हाला तुम्हाला भेटायचंच आहे, तुम्ही या, आम्ही तुम्हाला गाडी पाठवतो, हे पाठवतो. सांगायचा उद्देश असा आहे की आपण मी काहीच जास्त केलं नाही पण त्यांना त्याचं खूप अप्रूप वाटलं. तर अशा पद्धतीचं काम आपण करू शकतो, बरोबर आहे ना. कारण आपल्या ह्या कट्ट्याच्या मार्फत आपल्याला काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं की आता आपण सगळे मिळून आहोत ना, आपल्याला समाजात असा कोण काय करतोय असं विचार करायला पाहिजे. आणि मग आपण त्याला असं काय करू शकतो, असं करायला मग आपण काय करू शकतो की आपण एखादं पुष्पगुच्छ नेऊन त्याला देऊ शकतो, तेवढं आपण करू शकतो. आणि मग त्या पुष्पगुच्छाची जी किंमत आहे ना, समजा आता मध्ये कधीतरी मी घेऊन दिला, मग आपण ती किंमत समजा 300 रुपये आहे, तर आपण कट्ट्यावर सांगून मग ते 300 रुपये प्रत्येक काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करून ते ज्याने घेतलंय त्याला पण परत देऊ शकतो. म्हणजे आपल्या कट्ट्यामार्फत ते झालं. असं एक मी फॉर एक्झाम्पल सांगितलं, असं करू शकतो असं मला वाटतं. ह्याच्यात दुसरं एक तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं माहिती आहे का, इकडे येतं काय, इकडे मला वाटत होतं ते लोणावळ्यामध्ये चिवड्याचं एसटी स्टँडवर एक चिवड्याचं पाकिट चिवडा होता, तो चिवडा मी घेतला. तर ते चिवडा खाल्ला ना तो बरा वाटला. तो म्हणजे नॉर्मली इकडे आपल्या कसा स्पायसी असतो ना, तो एवढा स्पायसी नव्हता, चांगला होता. आता तो पाकिट लगेच उघडलं की तो कुरकुरीत असतो ना, त्यामुळे तो चांगला लागला. तर मी बघितलं त्याच्यावर कुठला पत्ता आहे, तर तिथे लिहिलं होतं गड इंग्लज. तर गड इंग्लजचं आहे. तर त्यांना मी पत्र लिहिलं, अहो तुमचा चिवडा खूप छान आहे, कसा काय बनवलं एवढा, तुमचा युनिट कधीपासून आहे वगैरे असं लिहिलं होतं, पण तुमचा छान मला खूप आवडला. ते पोस्टकार्ड होतं आपल्याकडे त्यावेळी, ते पाठवलं त्यांना. आणि तर त्यांचा परत मला फोन आला होता आणि त्यांनी मला काय लिहिलेलं, त्यांनी एक पत्र पण पाठवलं होतं. त्याच्यात असं लिहिलेलं की आमचं आहे ना, हे मोठं नाही आहे, असं छोटंच युनिट आहे, पण आमच्या युनिटला ना 50 वर्ष झाली, आत्ताच 50 वर्ष होत आहेत म्हणजे असे. आणि तर तुम्ही आमच्या ह्याच्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून या. आणि म्हणाले आमच्या आयुष्यामध्ये कधी कोणी आम्हाला असं कधी बोलले नाही की आमचा चिवडा किंवा आमचं दुसरे काही प्रोडक्ट आहेत, कधीही बोलले नाही, तुम्ही बोललात. आणि आमच्यामध्ये असं होतं की आता हे बंद करायचं की काय चालू ठेवायचं, कारण भावाभावांच्या मध्ये थोडंसं डिस्प्यूट होतं, त्यामुळे करायचं असा विचार होता. ते तुमच्यामुळे आहे ना आम्हाला आता उभारी आली, आम्ही हे चालू ठेवणार आहे. आणि आमचा 50वा वाढदिवस आहे, तर तुम्ही या तिकडे. तर म्हणजे काय आहे की आपण एक बारकोशी गोष्ट करतो आणि लोकांना एनकरेजमेंट मिळतं. तर अशा पद्धतीचा उपक्रम आपण राबवूया असं मला वाटतं, बरोबर ना प्रफुल्ल. तर आपण आपल्या रेकग्निशन फार महत्वाचं असतं. कधी रेकग्निशन ज्याला मिळतं ना, तो माणूस त्याला वाटतं की आपण करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतो. चांगलं आहे तू बोललास ते.
हा जोशी काय बोलतो? हा ओके ओके, बरं झालं. म्हणजे माझ्यानंतर कोणतरी वक्ता इकडे उभा आहे. तर आपला ग्रुप आहे ना, त्या ग्रुपवर आहे ना, तुम्हाला कुठे काय वाटलं ना की अरे हे असंच आहे आपल्याला टाकायचं, ते काय वाटलं तेच नाही, काय करायला पाहिजे ते पण टाकायचं, किंवा दुसऱ्या कोणीतरी बघायला हे असं आहे ना, मग आपण असं करूया का असं, आणि जास्त करूया नको, कारण ते आपल्याला शक्य होईल असंच करायला पाहिजे, हे पण लक्षात घ्या. तर अशा पद्धतीचा उपक्रम आपण आजपासून हाती घेऊया. ओके, धन्यवाद. मी जोशी यांना इथे आमंत्रित करतो. जोशी बोलला त्याच्यावरती थोडंसं विस्तारित करून सांगायचं. त्यांनी सांगितलं बदल आपल्या गीतेच्यात दिलेलं आहे, त्याच्याबद्दल परिवर्तन जीवन का नियम आहे. त्यामुळे त्या हिशोबाने थोडंसं आपण आपल्यात बदल केला पाहिजे. कारण आता आपल्या या वयामध्ये लोक हट्टी होतात, बदल करत नाही. तर थोडंसं आपण त्या हिशोबाने विचार करायला पाहिजे. दुसरं यांनी जे सांगितलं की एक मदत, आपल्याला एकमेकांना मदत, तर कुठलीही जी संस्था जर तुम्हाला चालवायची असेल, कट्टा असू दे, समाज असू दे, आपलं नाते असू दे, देश असू दे, काय असू दे, तर 3 गोष्टीची गरज आहे. एक तुम्हाला लोकांना प्रेम देता आलं पाहिजे, सुरक्षा देता आली पाहिजे आणि विश्वास देता आला पाहिजे. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना, तर कुठली पण संस्था तुमची टिकायला वेळ लागत नाही. आता याला जर मदत ही सांगायची अशी गोष्ट होती थोडक्यात, आता मी माझ्या घरी सांगितले, समजा मी आजारी पडलो तर मला बिलाबिलाचं माझ्या घरच्यांना काही समजणारच नाही ना. मग त्यावेळेला तू मोहितीला कॉन्टॅक्ट कर सांगितलं, त्या मोहितीला कॉन्टॅक्ट करायचा की मग तो सगळं मोहिती बघेल. किंवा मोहितीला पण मी सांगितलं की तुम्हाला सर्वांना सांगतो की आम्हाला सांगितलं मोहितीचा तुम्ही काही प्रॉब्लेम आहे तर तू आजारी पडला तर तुझ्या घरात कोण पडणार, आपला एंट्री पासून प्रॉब्लेम आहे तिकडे, तर आपल्या घरात आपल्या मुलाबाळांना मिसेसना ते माहिती, आपण पटापट जाऊन ते आणू शकतो, बोलू शकतो. आणि अजून 4-5 तरी आपली अजून ओळख आहे तिकडे. नंतर 5 वर्षांनी आपल्याला कोण ओळखणार नाही, ती वेगळी गोष्ट आहे. तर त्यामुळे नुसतं तेच नाही. आणि उद्या समजा आपल्याकडे दादरवाले आपले लोक कोण आजारी आहे तर, आणि मॅनपॉवर अशा वेळेला फार कमी असते, आपल्या सगळ्याचं न्यूक्लिअर आपली फॅमिली असल्यावर प्रॉब्लेम असतो. त्यावेळेला माझ्या सगळ्या माणसाचं मी सांगितलं मला या दिवसात नाही 4 तास माझ्याकडे आहेत, तर तुमच्या घरातले कोण आहे, तुमचे समजा मिसेस बसले, मुलं बसले, तर तुम्ही आता घरी, मी तुम्हाला रिलीव्ह करतो, तुम्ही घरी जा, तुमची काय बँकेची कामं असतील, तुम्हाला काय फ्रेश व्हायचं असेल तर जाऊन या, मी याच्या बाजूला 4 तास मी बसतो. अशा छोट्या मोठ्या आपण गोष्टी करू शकतो की प्रत्येक वेळेला तेच नाही. मी अगदी दुःखातच नाही, सुखात जरी असेल, एखाद्याकडे लग्न कार्य असेल तर तुम्ही मला एखादी सांगितलं तेव्हा तू कॅटरर्स बा ते हे मोज, टाळे किती आहेत, किती दिलं, किती माणसं झाली, हे झाली, किंवा तू ट्रान्सपोर्टचं सामान, किंवा तू हे सामान, एखादी अशी थोडी जबाबदारी दिली तरी पुष्कळ आहे. तर आम्ही युनियनमध्ये काम केलं पाहिजे, त्या गोष्टीचं आम्हाला सेग्रिगेशनचं आम्हाला समजलं. आता शाखेत पण मी त्याच गोष्टी करतो, टोटल सगळे लिहून घेतो की टोटल जॉब काय आहे, आणि मग त्या जॉबचं सेग्रिगेशन करून मग प्रत्येकाच्या नेचरप्रमाणे ते करायचे. याला ही आवड आहे, याला बसून काम नाही जमणार तर ह्याला सिरियस, याला बसून काम द्या, याला हे द्या, त्याला ते. तर या गोष्टी आपण बऱ्याच गोष्टी अशा करू शकतो की त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक वेळेला दुःखाचीच गोष्ट असे पाहिजे असं काय नाही, सुखात सुद्धा आपण एकमेकांच्या उपयोगी पडू शकतो. तर तेच मला थोडंसं विस्तारित करून सांगायचं होतं. तर अशा पद्धतीची कोणाला कधी मदत लागली तर तुम्ही मला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता. नुसतं तेच नाही, कोणाला मला वाटलं त्यांनी कौतुक केलं, मला वाटलं त्यांनी कौतुक केल्यावरती त्याला काय घरी 5 किलो चिवडा वगैरे पाठवलं की काय, तर असं असेल तर सांगितलं की मेडिकल साठी काही संदर्भात असेल तर आपल्या कंपनीने आता एक कार्डची सोय केलेली आहे. त्या बाबतीत कोणाला माहिती आहे का? जसं आपल्याला रिटायरमेंटच्या वेळेस एक कार्ड दिलं होतं, 10x10चं कार्ड दिलेलं होतं छोटं. आता आपलं लोकसभेचं कार्ड किंवा आपण आय कार्ड म्हणतो, आधार कार्ड म्हणतो, तसं स्मार्ट कार्ड आपल्याला कंपनीचं मिळतं की जे तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवलं तर कदाचित तुम्हाला लवकर ऍडमिशन मिळू शकेल. त्याचा फॉर्म मी आता शेअर करीन पुढच्या आठवड्यात, कारण तो एक फॉर्म आहे, त्याला आपले 2 फोटो लावायचे आहेत, एक फोटो चिटकवायचा आहे आणि एक UPIN लावून तो त्या ऍड्रेसला चेन्नईला पाठवायचं आहे. हे गेल्या 2 महिन्यापासून चालू आहे. आत्ताची जी लोक आहेत त्यांच्यासाठी देत आहेत. ऍक्च्युली ती नेसेसरी नाहीये, पण आपल्याला एक असतं ना की जे आपलं पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, त्याप्रमाणेच हे कार्ड आहे आणि ते कार्ड तुम्हाला मग पुढच्या 2 महिन्यात पाठवलं जाईल मेडिकल ऍडमिशन साठी हॉस्पिटलमध्ये. आणि त्याच्यासाठी ज्या हॉस्पिटलची लिस्ट आहे ती मला मिळाली तर मी नंतर शेअर करेन तुम्हाला. हे एक सांगायचं होतं. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू चालू करायला आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग एक आर्थिक पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने काहीतरी, आपण एक ग्रुप आहे त्याने ठरवून प्रत्येकाने 1000 रुपये, 500 रुपये काहीतरी एक
आपल्याकडे निधी असला पाहिजे की कुठला उपक्रम करण्यासाठी, तो आपण उपक्रम करूया असं मला वाटतं. आपली सगळे मेंबर्स झाले, त्यांचं हो असेल. उदाहरणार्थ आपण प्रत्येक मेंबर कडून 500 रुपये घेतले तर आपले 5000 जमा झाले. उपक्रम पुढे चालू करायचा असेल त्याला आर्थिक भार हा लागतोच. त्याची सोय आपल्याला आधीपासून केल्यानंतर आपण कुठल्या उपक्रमाला जाऊ. हातात आपल्याकडे अजिबात निधी नसेल आणि आपण पुढे जाणं, 500 रुपये लागतील. ती एक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी बुकेचं काढलं ना, तर आपण म्हणतो की कोणाचा वाढदिवस आहे तर आपण त्याला बुके देऊ. बुके दिलं तर तो 200-300 रुपयाचा मिनिमम बुके असतो. पण त्या बुकेऐवजी तर आपण एखादं कुठलं चांगलं पुस्तक ते आपण शेअर केलं. आता 10 जण आपल्या ग्रुपमध्ये आहेत, एकाचा वाढदिवस आहे, आज एक पुस्तक आलं आपल्या ग्रुपमध्ये, माझं वाचून झाल्यानंतर मी दुसऱ्याला ते शेअर करू शकते. म्हणजे 10 पुस्तकं एकमेकांना शेअर करून आपल्याला कसं ऑफिसमध्ये होतं तर आपण 10 ते 12 तास ऑफिसमध्ये काम करत होतो. आपल्याला त्याची आवड होती पण आपल्याला वेळ नव्हता पुस्तकं वाचण्याचा. पण ही जे चांगल्या विचारांची जी पुस्तकं आहेत ती जर आपण घेतली, कोणाच्या वाढदिवसाला बुके आहे ते 2 दिवस फक्त टिकतो. किंवा आपण केक आणतो, केक आला की पुन्हा त्याचं क्रीम हे ते मग खातो नाही खात, केकचे सुद्धा 500 रुपये किंमत होतेच. असं काही जरी उपक्रम आपण सुरुवात करताना करत असेल तर मला असं वाटतं की आपण पुस्तकं देऊया. किंवा ज्यांच्याकडे चांगल्या पुस्तकांचा संग्रह असेल ते कसं कपाटात राहतो, माझं वाचून झालंय, माझ्या घरच्यांचं वाचून झालंय, पुन्हा मी 2 महिन्यांनी काढली, एखादं सांगू शकतो अरे माझ्याकडे हे पुस्तक आहे, दुसऱ्यांना आपण शेअर करू शकतो. एवढं मला सांगायचं होतं. धन्यवाद. थँक्यू. श्रीनिवास घडक माझं नाव. 21 वर्ष FCC आणि नंतर पुढे ऍडमिनला 3 वर्ष. 28 वर्ष FCC, 3 वर्ष ऍडमिनला, 32 वर्ष सर्व्हिस झाली, डिस्चार्ज झालो. त्याच्यामध्ये मी सेपरेट झालो. महत्वाची गोष्ट सांगायची, मागच्या एका आपल्या दादर कट्ट्यावरती ना प्रफुल्ली एक गोष्ट सांगितली होती की पिकनिकला गेले की सगळ्या मुलांना सांगायचं आहे बघा मंदिर आलं, नमस्कार करा. त्यावेळेला आम्ही पिकनिकला गेलो होतो तर मी माझ्या मुलांना जेव्हा मंदिर आलं माझ्या मित्रांना नमस्कार सगळे मग फुल. पण मंदिर काय आलं, काय आलं ते पेट्रोल पंप. हा, ते पेट्रोल पंप सांगा. म्हणजे पेट्रोल पंप आला की मंदिर आलं असं सांगतो. म्हणजे याच्यामुळे आपण आहोत बरोबर, म्हणून हे आपलं मंदिर आहे. एकदा जोराला टाळ्या होऊया याच्यासाठी. तरी मी नक्की फॉलो केलं आणि त्या लोकांना आवडली आणि त्यांना पटलं पण. हो सर्व्हिस खूप केली, पण आधी पण केली होती दुसरी जानेवारीच्या आधी. 36 वर्ष सर्व्हिस झाली, आता पास खूप झालं. पण बाकी सगळं ठीक होतं. मुलीचं लग्न झालं होतं, सगळं झालं होतं, आम्ही दोघं ओके होतो. त्यामुळे म्हटलं आणखी 3 वर्ष एन्जॉय करू. असं मी म्हटलं होतं मोहितेला पण, अरे म्हटलं ऑपरेशन मधल्या माणसाचं जास्तीत जास्त लाईफ खरंच लोक ऑपरेशन आपण मेंटेनन्स ऑपरेशन 75 ते काही किती प्रोजेक्ट कमी पण वर्षात जातात. तर त्याच्यामुळे म्हटलं चला शेवटची 3 वर्ष आणखी एन्जॉय पुढचं पुढे बघून काय आहे असं म्हणून मी सेपरेट झालो. तर मी 58 मध्ये मार्च मध्ये झालं आणि 3 तारखेला मला एक फोन आला. त्याच्या आधी मी सगळी ती प्रोसेस केली होती आपली जी असते ती आपल्या प्रोफेसरच्या ट्रेन डिपार्टमेंट मधल्या सगळी कम्प्लीट केली जाते. आणि मला होतीचा फोन केले, त्या रोशन म्हणून आहे तिकडे माझा मित्र झाला होता तर त्यांना ऍडमिनला असल्यामुळे त्याच्यामुळे ती शिल्प त्या पण हेल्प करतात. त्यांचं माझं सगळं ते झालं कम्प्लीट. 3 तारखेला मला फोन आला श्रीनिवास म्हटलं हो मी EPO ऑफिस बँड्रा मधनं बोलतोय. अरे म्हटलं मी तो फेर झालो EPO ऑफिस बँड्रा इथून मला कसं काय फोन आहे असं पहिलं वाटलं. माझं नाव दत्ता मसूरकर आहे, मी इथे ऑफिसर आहे. तुमचं पेपर रेडी आहे, तुम्ही उद्याच्या दिवशी या, आमच्या असिस्टंट कमिशनरच्या हस्ते तुमच्या हातात आम्ही पेपर देऊ. अरे म्हटलं ही नवीनच पेपर मी तर 2 मिनिटं घाबरलो. म्हटलं एखादे फ्रॉड असणार आणि असं फ्रॉडचे बरेच फोन होता. PFचं तुमचं हे द्या, तुमचं ते द्या. मला 2-3 मित्रांना फोन केला. मला अरे असं आम्हाला पण नाही आलं, कारण ते सगळे रिटायर झाले. फोन केला असं आम्हाला पण नाही आला काय फोन, तुला कसं काय आला? ठीक आहे जाऊन तरी कुठे पैसे देऊ नकोस किंवा कुठे काय देऊ नको. ओके ठीक आहे मग मी गेलो आलो. तर गेलो तर तिथे ते दस्ता मसूरकर नाव ऑफिसर आहे, तो भेटला तर तो हसत मग चेहराही समोर आला. अरे या तुम्ही भारत पेट्रोल आला का? म्हटलं हो मी शनिवार तुम्ही मला फोन केला. हो या इथे बसा तुम्ही, तुम्हाला बोललो होतो मी
आमच्या असिस्टंट कमिशनरचे असतील तुम्हाला आम्ही हे देणार तुमचे पेपर देणार. बापरे, नंतर बघितलं तर थोड्या वेळाने आम्हाला बोलवलं असिस्टंट कमिशनरच्या केंद्रीमध्ये आम्ही गेलो तिथे आणखीन इतर डिपार्टमेंट म्हणजे इतर ऑर्गनायझेशनची माणसं होती. मला वाटतं EIL होते, आणखीन IOCC होते, असे 4-5 लोक होते. महाराष्ट्र मी एकटाच होतो. त्यांच्या ते शर्मा म्हणून कोण कमिशनर होते असिस्टंट कमिशनर त्यांनी हे केलं. मग ते दत्ता मुकुलकरांनी इंट्रोड्यूस केलं आणि आमच्या हातात सगळे पेपर दिले. मोठी गोष्ट आहे. EPF ऑफिसमध्ये कधी कोण आपल्याशी बोलायला जात नसतं. म्हणजे हा अनुभव जुना लोकांचा होता. माझा एक मित्र आहे प्रदीप गावा म्हणून, तो तर अक्षरशः दिला होता. अभी नाही तुम्हाला लडके का नाम ही गलत आहे, तुम्हाला नॉमिनेशन असं करून त्याला खूप सतत 1-1.5 वर्ष त्याला काय दिलं नाही. बरं, हे सगळं झालं. नंतर ते आम्हाला घेऊन गेलं आणि चहा बदला. अरे बापरे, चहा म्हणजे मोठी गोष्ट होती. आणि चहा झाल्यानंतर मग आम्ही आलो घरी सगळे. आणि मार्चमध्ये माझा वाढदिवस होता. एप्रिलमध्ये त्यांनी मला बोलवलं होतं आणि एप्रिल 20 तारखेला मला 15 दिवसाचं पेन्शन आलं. अच्छा अच्छा. तर मी एकदम एवढ्या लवकर आता बघ एप्रिल मधलं पण पेन्शन आलं. अरे वा, म्हणजे एवढी इफिशियन्सी दाखवली. एवढी म्हणजे अशा पद्धतीचा बदल म्हणजे अनुभव चांगला आला तुला. तर मग मी काय केलं, मी एक फेसबुकवरती माझी एक पोस्ट टाकून दिली आणि त्या दत्ता मधुरला पण माझा मित्र म्हणून रिक्वेस्ट केली. त्यांनी बघितली, वाचली. मला तुम्ही ना फक्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये टाकली ही जी पोस्ट टाकली ना, तुम्ही पब्लिकली रिलीज करा ना तुमच्या. म्हटलं काय आमचे साहेब आहेत ना, त्यांना पण वाचत तुम्ही काय लिहिलं आणि हे जरा इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून. ठीक आहे, मी करतो. मी त्याला केलं, पब्लिकली करलं. त्याचा परत फोन आला, अरे थँक्यू आमचं वरपर्यंत माझं नाव झालं. अरे वा, आणि खुश झालं एकदम. म्हटलं ऑफिसर म्हणणं काय फक्त मी एकटाच होतो, आणखी आमच्याकडे बरेच लोक रिटायर झाले माझ्याबरोबर किंवा त्यांचे डिस्ट्रिक्ट झाले. तर त्या लोक आहेत ना, योग्य ती माहिती देत नाही. म्हणजे कधी नावं चुकीचे असतात, कधी बायकोचं नाव चुकीचं असतं, कधी मुलाचं नाव चुकीचं असतं किंवा कोणाची बर्थडे. हे जर का व्यवस्थित दिलं ना तर आम्ही लगेच द्यायचा प्रयत्न करू. म्हणजे नवीन स्कीम चालू म्हणजे प्रयास म्हणा. त्याच्यामध्ये ज्याचा वाढदिवस झाला त्याच्या दुसऱ्या महिन्यात त्याला पेन्शन चालू करायचं. अच्छा अच्छा, म्हणजे 98 वर्षी. 98 वर्ष चांगलं आहे. हो हो. आणि तो नेमका माझ्या फील्डमध्ये निघाला माणूस दत्ता मुसळकर. फिल्म म्हणजे फिल्म बनवतो. फिल्म. अरे वा, फिल्म मला चांगली मैत्री झाली. आणि मग नंतर मग मी ह्याचा नंबर सीमाला पण देऊन टाकला. म्हणजे सीमा आप जरा बात करून दिला अपना बाकी लोक का भी अच्छा हो जाएगा ना उससे. बरोबर. सीमा म्हणाली ठीक आहे. उदय गायत्रीचा मला फोन आला, त्यांनी ती माझी पोस्ट बघली. अरे क्या हो गया तेरे से तीजा है, मेरे को नहीं बोला, तेरे से बोला. खूप खूप छान छान. चांगला अनुभव होता. आणि प्रॉव्हिडंट फंडाकडनं अशी ट्रीटमेंट मिळणं ही चांगली गोष्ट आहे. प्रॉव्हिडंट फंड मी ते अजून एक सांगतो. माझे मेसेज रिटर्न 2 एक शेवटच्या कॉल इकडे टिक करायला हवी होती. तर मग ठीक आहे, आम्ही म्हणून आम्ही तसं परत नवीन करून ते पाठवलं. तर ते 1.5 महिन्यामध्ये ते परत OTP वगैरे असं सगळं असतं. पण अजून ते OTP वगैरे आला नाहीये. तर तसं काय असेल तर मग मी किंवा काय मसूर काय काम होण्याचं काय असतं ते बँड्रा ऑफिस बँड्रा ऑफिसच आहे त्यांचं. चांगला माणूस आहे आणि एकदम हेल्पफुल. तर तुझ्याकडून मग मी ते घेईन चालेल माझ्या काय ते मला रेस्पॉन्स द्या आणि मग मी जाऊन भेटेल नंबर टाकेन. प्रिंटआउट काढून आपण तो भरून पाठवू शकतो. आणून जायचं शिवडीला तुमच्याकडे आपण इकडे आज जमलो आणि आपला कट्ट्याचा 5वं पुष्प आपण संपन्न केलं. याबद्दल मी सगळ्या मित्रांचा आभार. आणि असंच आपण भेटत राहू प्रत्येक महिन्याला. आणि आपण आता ठरवलंय त्या पद्धतीने उपक्रम पण करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.